किशोरजी दराडे, त्याचप्रमाणे सरोजताई आहेर, राहुलजी आहेर, हिरामणजी खोसकर, गोकुळजी गीते, महापौर हिमगौरीताई आडके, उपमहापौर विलासजी शिंदे, विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्याचप्रमाणे आपले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः या भक्ती संगमामध्ये देशभरातनं विविध भक्तींचे रस घेऊन या ठिकाणी या भूमीला पवित्र करण्याकरता आलेले सर्व निमंत्रित आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि विशेषतः 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाचा वास असलेल्या या नाशिकच्या भूमीला, ज्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी देखील नाथ परंपरेचा एक मोठी सुरुवात केली, ती परंपरा पुढे नेण्याचं काम केलं, अशा या भूमीला मी शतदा नमन करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कुंभमेळा एक आपली अशी प्राचीन परंपरा आहे की ज्या परंपरेला जगामध्ये दुसरी कुठली तोड नाही। खरं तर कुंभमेळा किती जुना आहे हे कोणालाच माहिती नाही, कारण आमचा सनातन विचार हा इतका जुना आहे की त्याचा उगम कुठे आहे आणि त्याचा अंत कुठे आहे हे आपल्याला माहिती नाही, हे जगात कोणाला माहिती नाही। आणि म्हणून रामायणात, महाभारतात किंवा त्याच्याही पूर्वी जी ग्रंथसंपदा तयार झाली, अशा ग्रंथसंपदेमध्ये देखील आमच्या कुंभमेळ्याचा उल्लेख आपल्याला मिळतो। आणि आपण असं मानतो की ज्यावेळी समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातनं निघालेलं अमृत हे ज्यावेळी जात होतं, त्यावेळी हे अमृत 4 ठिकाणी पडलं आणि त्या 4 ठिकाणी या कुंभमेळ्याचं आयोजन होतं। आणि आपण सगळे इतके नशीबवान आहोत की या ठिकाणी प्रयागराज असेल, उज्जैन असेल, हरिद्वार असेल, याच्यासोबत हे अमृत ज्या ठिकाणी पडलं ते ठिकाण आमचं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक आहे। आणि म्हणून दर 12.5 वर्षाने हा कुंभमेळा या ठिकाणी आयोजित होतो आणि संपूर्ण देशभरातनं संत, महंत, सर्व आखाडे, सर्व परंपरा या ठिकाणी येत असतात। कुंभमेळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाचं कार्य आहे। या कुंभमेळ्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येतात, गरीब श्रीमंत सगळे या ठिकाणी असतात, विविध पंथांचे, विचारांचे लोक असतात, सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात। कोणीही कोणाला प्रश्न करत नाही। सर्वच्या सर्व पर्वणीचा दिवस असो किंवा ज्याला शक्य होईल तो दिवस असो, पवित्र गोदामाईचं दर्शन घेऊन त्या गोदामाईमध्ये स्नान करतात आणि त्यातून एक पवित्रतेची अनुभूती सगळ्यांना होते। आणि म्हणून जगाच्या पाठीवर
अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही, हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही. आणि